शिवाय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 20. मार्गदर्शन. 1. एखाद्या राजाला मेजवानी द्यावयाची ठरविली तर त्याची आवडनिवड माहीत असलेल्या नोकराची जशी मदत लागते त्याप्रमाणे परमेश्वराला खुश करावयाचे तर त्याची आवडनिवड जाणणारे जे संत त्यांचीच मदत घेतली पाहिजे. 2. जगततलावर जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याला सुखच हवे असते, पण सुखाचे स्थान नक्की माहीत नसल्यामुळे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सुखाच्या शोधार्थ अमोलिक आयुष्याचा व्यय करण्यात येतो. बाजारात जाण्यापूर्वी आपण कोणती वस्तू खरेदी करावयाची हे जसे ठरवीत असतो त्याप्रमाणे सुख शोधण्याच्या मार्गाला लागण्यापूर्वी आपल्याला कोणत्या प्रकारचे सुख हवे आहे याबद्दल ठाम मत झाले पाहिजे. सुख म्हणून एकच असून त्याला मोक्ष सुख, निजसुख, अखंड सुख, शाश्वत सुख, सत्य सुख इत्यादी नावे दिली गेली आहेत. त्याविरहित ज्याला सुख समजले जाते ते खोटे, क्षणभंगूर, अशाश्वत समजावे. मोक्ष सुख हे या इहलोकातच मिळवावयाचे असते. त्यासाठी संतांच्याकडूनच मार्गदर्शन घडले पाहिजे. 3. मनुष्याने पूजा, जप, दान, धर्म, व्रत, नेम, तीर्थाटनादी सत्कर्मे करीत राहण्याचा उद्देश एवढाच की पाषाण, वनस्पती, जलचर, कृमी, पशु, पक्षी इत्यादिकांच्या व मनुष्यजन्मात जडलेले संस्कार हे दिवसेंदिवस क्षीण होत जावे. पण ही इच्छा पुरी व्हावयाला अनेक जन्म घ्यावे लागतात. शिरेत दिलेल्या इंजेक्शनाप्रमाणे तात्काळ गुण दाखविणारा रामबाण उपाय म्हणजे एकच की गुरूंच्या मार्गदर्शनानुसार वागणे हा होय. 4. मनुष्याने सज्जनांची संगत केली तर त्याच्यावर चांगले संस्कार होतात आणि दुर्जनांची संगत केली तर वाईट संस्कार होतात. संस्कार जसे असतील तसे त्याच्या हातून चांगले किंवा वाईट कर्म घडते आणि त्याचे फळ म्हणून सुख किंवा दुःख भोगावे लागते. या संस्कारांच्या नाशार्थ किती तीर्थव्रतादी सत्कर्मे केली तरी आत्मानुभवी पुरुषाच्या मार्गदर्शनाशिवाय त्याचा परिहार होत नाही. 5. ज्याप्रमाणे कापसाशिवाय कापड विणता येत नाही, सोन्याशिवाय दागिने तयार होत नाहीत, मातीशिवाय गाडगे बनत नाही, त्याप्रमाणे गुरूंकडून मार्गदर्शन झाल्याशिवाय आत्मस्वरूप जाणता येत नाही. 6. समुद्राच्या पाण्यापासून तयार झालेले मीठ जेव्हा समुद्रात बुडी मारते तेव्हा ते समुद्ररूप बनते, पण ते परतंत्र असल्यामुळे त्याला कोणीतरी समुद्रापाशी न्यावे लागते. त्याप्रमाणे आपली उत्पत्ती जरी परमेश्वरापासून झालेली आहे तरी अन्य भावामुळे आपण परतंत्र झालो आहोत. करिता संतांनी आम्हाला परमेश्वरापाशी नेऊन सोडावे लागते. त्याकरिता आपणास संतांची मदत हवी आहे, अर्थात त्यांच्या मार्गदर्शनानुसार वागणे जरूर आहे. 7. जसे सोन्याच्या दागिन्यात सोने, मातीच्या भांड्यात माती आणि विणलेल्या वस्त्रात सूतच भरलेले असते, त्याप्रमाणे प्रेमरूप परमात्म्याने उत्पन्न केलेल्या जगातही एक प्रेमच भरलेले आहे. वृक्ष, वेली, कृमी, कीटक, पशु, पक्षी, मनुष्य, सूर, असुर ह्या सर्वांचा व्यवहार एका प्रेमातच चालत आहे. परंतु ते प्रेम कामादिक षड्रिपूंच्या संगतीने गढूळ झाल्यामुळे एक तत्वात अनेक रूपे दिसत आहेत. अनेक रूपात एक तत्व दिसणे
हे शुद्ध प्रेमाचे लक्षण असून त्या प्रेमातच शाश्वत आनंद आहे. हा आनंद मिळवण्याकरिता आत्मज्ञानी पुरुषाकडून मार्गदर्शन घडले पाहिजे. 8. नदीत एखादी फळी आडवी ठेवली असता वरवर पाहताना 2 भाग दिसतात. तेच ती फळी काढून टाकली तर एकच एक पाणीच दिसते. तद्वत मायेच्या उपाधीमुळे परमेश्वर आपल्यापासून फार दूर आहे असे वाटते. तेच संतांच्या मार्गदर्शनानुसार मायेची उपाधी बाजूला सारली की परमेश्वर अंतर्बाह्य ओतप्रोत भरून असल्याचा अनुभव येतो. 9. विषयांच्या ध्यासाने प्रथम संकुचित बनलेले हृदय गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधन केल्यावर विकास पावते, म्हणजे विकारातीत होते. 10. काठीला सूत गुंडाळल्याप्रमाणे जन्मजन्मांतरीचे संस्कार मनुष्याच्या मनाला गुंडाळून आहेत. हे गुंडाळे इतर उपायाने सुटले जात नाहीत. यासाठी सद्गुरूंच्या मार्गदर्शनाची जरुरी आहे. 11. शेत जरी स्वतःचेच असले तरी कष्ट केल्याशिवाय जसे पीक हाती लागत नाही, त्याप्रमाणे ज्ञान जरी आपल्यामध्येच आहे तरी त्यासाठी गुरूंच्या सूचनेनुसार एकनिष्ठेने साधन केल्याशिवाय आत्मानंदाचा अनुभव येत नाही. 12. सदोदित आनंदित राहण्याची योग्यता असून सुद्धा मनुष्याला सदा विव्हळत राहण्याची परिस्थिती प्राप्त झाली आहे. त्याचे कारण एकच, जुने द्या आणि नवीन घ्या असे म्हणणारी जी जगन्मोहिनी माया, तिच्याकडे त्याचे परिपूर्ण लक्ष वेधले गेले आहे. या जगन्मोहिनीच्या मोहपाशातून सुटून पूर्ववत आनंदरूप व्हावे तर एकच उपाय आहे, तो म्हणजे संतांना शरण जाणे हा होय. 13. मनुष्याला काय हवे असते? सुख. पण ते क्षणिक नव्हे, तर ज्याला शाश्वत सुख म्हणतात ते सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेतोपर्यंत कशासाठी मनुष्य धडपड करतो? तर एका सुखासाठी. परंतु नाना सायास करूनही शेवटी सुख मिळेना आणि दुःख टळेना. सुख हे पाताळाच्या खाली अगर आकाशाच्या वर नाही. सुख आपल्या अगदी निकट आहे, पण त्या सुखाच्या आड आईबापांचा, भाऊ बहिणीचा, स्त्रीपुत्रांचा, आप्तइष्टांचा, धनमानाचा, रूपविद्येचा, ग्रह, शेत इत्यादिकांचा जो मोह, हा सुखाच्या मार्गावरील एक मोठा अडथळा आहे. सद्गुरु कृपेशिवाय त्याला टाळता येत नाही. करिता निष्कपटपणे सद्गुरुचरणी शरण जाऊन एकनिष्ठेने त्यांची आज्ञा पालन केली पाहिजे. 14. एकेकाळी आपला व परमेश्वराचा अत्यंत निकटचा संबंध होता. त्या समयी आपण परिपूर्ण आनंदात होतो. पुढे विषयांकडे मन वेधल्यामुळे सहजच परमेश्वर अंतरला, अर्थात त्याचा विसर पडला. सध्या मन विषयात परिपूर्ण घडून गेल्यामुळे आम्ही आनंदाला पारखे झालो आहोत. हरवलेले ते सुख पुन्हा मिळावे म्हणून आम्ही नाना वस्तूंचा संग्रह करीत आहोत आणि प्रत्येक वस्तूत सुख शोधून ते मिळत नाही म्हणून निराश होत आहोत. ते सुख, तो आनंद आपल्यामध्येच आहे. आपल्या व सुखाच्या मध्ये अज्ञानाचा एक पडदा आहे. तो सत्पुरुषांच्या मार्गदर्शनाशिवाय बाजूला सारता येत नाही. याचकरिता मनुष्याने सत्पुरुषांना अनन्य भावे शरण जाऊन त्यांनी सुचविलेल्या मार्गाचे एकनिष्ठेने अवलंबन केले पाहिजे. 15. नाटक म्हणजे खोटे, तेव्हा त्यातील आनंदाचे किंवा दुःखाचे प्रसंग ते खरे कसे असू शकतील? तद्वत जग हे पण नाटकाप्रमाणेच आहे. त्यामुळे मनुष्यावर सुखामागून दुःखाचे व दुःखामागून सुखाचे प्रसंग जे येतात ते सर्व खोटेच होय. पण हा अनुभव आपणास येण्याकरिता आपण प्रेक्षक झाले पाहिजे.
ती भूमिका तयार होण्यासाठी मनुष्याने प्रथम संतचरणी लीन होणे जरूर आहे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.